हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. तर थंबनेलवरनं कळलं असेल, आज आपण बनवणार आहोत होममेड सेरेलॅक. अगदी घरच्या घरी आणि सोप्या पद्धतीने. खूप काही इन्ग्रेडियंट्सही लागत नाहीत. शॉर्टमध्ये मी तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे. चला तर स्टार्ट करूयात. तर त्यासाठी इथे मी घेतलेले आहेत 2 वाटी मखाणे आहेत. त्यानंतर ओट्स घेतलेले आहेत छोटी वाटी. मेजरमेंट तुम्ही तुमच्याप्रमाणे घेऊ शकता, बाळाला काय सहन होतंय. त्यानंतर साळीच्या लाया आहेत, राजगिराच्या पण लाया आहेत, काजू आणि बदाम. अगदी थोडेसे इन्ग्रेडियंट्स आहेत. सेरेलॅक हा होममेड असला तर अतिशय उत्तम आणि त्याचा तेवढाच बेनिफिट मुलांमध्ये दिसून येतो. त्यानंतर आपण आता काय करायचं आहे, तर ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट्सला आपल्याला रोस्ट करायचं आहे कढईमध्ये ड्राय रोस्ट करायचं आहे. त्यामध्ये मी तूप किंवा तेल असं काहीही घातलेलं नाही आहे. मुलांच्या हेल्थसाठी हे खरंच बेनिफिशियल आहे. मी खूप अनुभव घेतलेला आहे. त्याचबरोबर प्रेग्नेंट असताना सुद्धा मी मखाण्याची खीर, मखाण्याचं सूप वगैरे पीत होते. त्यामुळे त्याचे बरेचसे बेनिफिट्स मला मिळालेले आहेत. आता ह्या सगळ्याच गोष्टी आपण एक एक करून रोस्ट करणार आहोत. तर सगळ्यात अगोदर इथे मखाणा घेतलेला आहे रोस्ट करून. इथे बघू शकताय मखाणा छान रोस्ट झालेला आहे. तर आपण आता हे काढून घेऊयात. आता त्याच कढईमध्ये मी साळीच्या लाया घेत आहे. साळीच्या लायाचं प्रमाण ही छोटी वाटीमध्ये मी घेतलेलं आहे. बरेच जण साळीच्या लायाच्या ऐवजी पोहे घालतात. पोहे खरं तर पचायला थोडेसे मला जड वाटतात, आय डोंट नो, बट त्यामुळे मी साळीच्या लाया यूज करत आहे. आणि या उन्हाळ्यामध्ये अतिशय थंड असतात, त्याचा गुणधर्म थंड आहे. त्यामुळे तुम्ही उन्हाळ्यामध्ये आवर्जून साळीच्या लाया मुलांना द्या. याचं पाणी दिल्याच्या नंतर उन्हाळी कमी होते, उन्हाचा त्रास कमी होतो, असे बरेचसे फायदे आहेत. त्यामुळे इथे मी साळीच्या लाया घेतलेल्या आहेत. सेम प्रमाणामध्येच आपण आता साळीच्या लाया घेतलेल्या होत्या, त्याच प्रमाणामध्ये इथे राजगिराच्या लाया घेत आहे मी भाजण्यासाठी. साळीच्या लाया ऑलरेडी रोस्ट झालेल्या असतात. शक्य असेल तर त्याला भाजला नाही तरी चालेल, बट मी इथे छान ते कुरकुरीत व्हावं म्हणून मस्तपैकी त्याला भाजून घेत आहे. भाजल्याच्या नंतर त्याचं मिक्सचर जे आहे ते छान होतं. कन्सिस्टन्सी पण सेम राहते सगळ्याच गोष्टींची. त्यामुळे त्याला थोडंसं भाजलेलं आहे, अगदी लाईट. आणि त्या सेम कढईमध्ये मी काजू आणि बदाम एकत्रच भाजून घेत आहे. फार आपल्याला भाजायचं नाही आहे. हे खूप कमी प्रमाणामध्ये हलक्या मंद आचेवरती मी सगळं भाजून घेत आहे. आणि आता सेम कढईमध्ये मी ओट्स घेतलेले आहेत. थोडेसे रोस्ट करायचे आहेत ओट्सला. अगदी ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे. तर ओट्स भाजून झालेले आहेत. आता हे सगळं एकत्र करायचं आहे आणि मिक्सरच्या जारमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. आता ज्या वेळेला आपण हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करत आहोत, त्याच वेळेला मी इथे 2 ते 3 चमचे गुळाची पावडर टाकत आहे, जेणेकरून गूळ सगळीकडे इक्वली डिवाइड होतो. टेस्टमध्ये काहीच कमी जास्त प्रमाणामध्ये होत नाही. बऱ्याच वेळेला आपण जेव्हा हे बनवतो आणि नंतर आपण त्यामध्ये साखर किंवा गूळ ॲड करतो, बऱ्याच वेळेला कधी कमी पडते, कधी जास्त होते. मुलांना मग काय होतं की कमी जास्त टेस्ट लागते. त्यामुळे याच्यामध्येच एकत्र मी बारीक करून घेत आहे. बारीक पावडर काढून घेतलेली आहे. आता मी हे सगळं गाळून घेत आहे. चाळणी आहे आपली, जी पिठाची चाळणी असते, त्यातूनच मी हे चाळून घेणार आहे. छान. अगदी 6 महिन्यापासून ते 9 ते 10 महिन्यापर्यंतच्या बाळांसाठी हे सेरेलॅक अतिशय उत्तम आहे. त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा तुमच्या मुलांसाठी. आता हे सगळं छान गाळून झालेलं आहे आणि बघू शकता किती छान फाईन पावडर झालेली आहे. आता ही पावडर तुम्हाला कशी द्यायची आहे, तुम्ही हे उकळूनही देऊ शकता किंवा इन्स्टंटली जर तुम्हाला मुलांना द्यायचे आहे तरीही चालतं. सगळं काही आपले हलके इन्ग्रेडियंट्स झालेले आहेत, गरम केलेले आहेत, त्यामुळे तुम्ही इन्स्टंटली देऊ शकता. इथे मी 1 वाटीमध्ये 2 चमचे पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये उकळलेलं पाणी टाकून मी एकत्र पेस्ट बनवत आहे. तर हे अशा पद्धतीने तुम्ही जेव्हा पण कुठे ट्रिपवरती आहात, कुठे ट्रॅव्हल करत आहात, तर इन्स्टंटली तुम्ही तुमच्या मुलांना हे सेरेलॅक भरू शकता विदाउट एनी एफर्ट्स. सो ही रेसिपी
असेल, मुलांसाठी खूप छान आहे, नक्की ट्राय करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन आणि छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती नक्की येतात.